राज्यात महापुरुषांचे पुतळे उभारणं हे नवं नाही आणि त्या पुतळ्यांभोवती वाद निर्माण होणं हेही नवं नाही। मात्र अलीकडे अगदी कमी कालावधीत एकाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली आणि ती म्हणजे विनापरवाना अचानक पुतळे उभारायचे। महापुरुषांचे पुतळे उभारण्याला कुणाचाही कधीच विरोध नसतो आणि तो असायचं काही कारणही नाही। मात्र तो कुठे उभारायचा, कुणी उभारायचा, कसा उभारायचा यावरनं मात्र कडकडून वाद होत आहेत। प्रसंगी दंगली सुद्धा झाल्याचं दिसून आलंय। ताजं उदाहरण द्यायचं तर सोलापुरातील अंजनगाव खेलोबा गावचं। इथे खेलोबा मंदिराजवळ अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत उभा राहिला। हा पुतळा मंदिराच्या जागेवर असल्याचा आक्षेप मंदिर समिती आणि धनगर समाजाने घेतला आणि हा पुतळा हटवायची मागणी केली। मात्र जागा मंदिर समितीची नाही असं मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पुतळ्यावरनं आता वाद पेटलाय। काही दिवसांपूर्वी बुलढाण्याच्या चिखलामध्ये असाच प्रकार घडला होता। जर शिवराय आपल्या सगळ्यांचे आहेत तर असे पुतळ्याचे वाद कशासाठी? समाजात एवढ्या जातीय अस्मिता टोकदार का होत चालल्या आहेत? रात्रीत गुपचूप पुतळे उभारण्याची गरज काय? विनापरवाना पुतळे उभारण्याचं पेव सध्या राज्यात फुटत चाललंय का? हे सगळं कसं थांबवायचं याविषयी आपल्याला आज चर्चा करायची। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मराठा नेते गंगाधर काळकुटे, ओबीसी नेते ओबीसी नेते हाके आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील काही दिवसांपूर्वी आमच्या स्टुडिओत आलेले होते आणि त्यांना अशा पुतळ्यांच्या वादाबद्दल जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी भूमिका मांडलेली होती। आपण ती सुरुवातीला ऐकूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया। आता आम्ही नवीन सुरुवात केली। आता आम्ही हे तर म्हणणार नाहीत पुतळे उभो करू नका चौकात किंवा पुन्हा आम्हाला वेगळं ठरवलं जाते, पण आम्ही एक दुसरी प्रक्रिया सुरू केली। आपला बाप, आपण जर छत्रपतीला बाप समजतो तर राजा समजतो देशात सगळ्यात मोठा, आपण काय 4 गुंठे 5 गुंठे जागा घेऊन आपल्या हक्काच्या जागेवरती सुरक्षित बसू शकत नाहीत काय? बरं, ती एक मोहीम आता आम्ही सुरू करतोय की आपण हक्काची जागा घ्यायची आणि बांधायचं। ही एवढी मोठी भूमिका मांडलेली आहे, मात्र समाजात ती तळागाळापर्यंत पोहोचली आहे का? आणि ही फक्त मराठा समाजासाठीची भूमिका नाहीये, सगळ्याच समाजांसाठी ज्यांना कुणाला पुतळे उभे करायचे त्यांच्यासाठीची भूमिका आहे। मी सुरुवातीला लक्ष्मण हाके यांच्याकडे जाणार आहे। हाकेजी, आता इथे जो वाद आहे गावामध्ये तिथे प्रशासन, पोलीस सगळे काही हस्तक्षेप करतायत, चर्चेची मागणी करतात, पण सोल्युशन सापडत नाहीये। तुमची भूमिका काय आहे? भूमिका आज अंजनगावमध्ये खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आमच्या महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या अंजनगाव खेलोबा या मंदिराच्या प्रवेशद्वारावर थोडस पद्धतीने बेकायदा रात्री पुतळा बसवण्याची मानसिकता का? बरोबर, धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करणे एकमेव उद्देश या पुतळा बसवणाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये, तेव्हा आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो। महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण चिखल्याला झालं, जे प्रकरण भूम परांड्यामध्ये विनायनगर भागाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं, त्या चौकामध्ये ही पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला आणि आज धनगर समाजाचं आराध्य दैवत खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावरती खोडसाळ पद्धतीनं धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी हा जो पुतळा उभारलाय, आमच्या पुतळ्याला विरोध नाही। पुतळ्याचा मान सन्मान पावित्र्य राखून हा पुतळा शासनानं सन्मानानं स्थलांतरित करावा अशी आमची मागणी आहे। बर, गंगाधर काळकुटे आहेत आपल्यासोबत। काळकुटेजी, हा वाद फक्त आता पुतळ्याचा राहिला नाहीये, हा 2 समाजातला वाद झालेला आहे आणि कुणीही आपली भूमिका या ठिकाणी पाठी घ्यायला, कुणीही नमतं घ्यायला इथे तयार नाहीये। मुद्दा असा आहे की खरंच महाराजांचा पुतळा असा रात्री कुठली परवानगी न घेता, कुठली सूचना न करता चोरासारखा उभं करायची गरज होती का त्या ठिकाणी? आणि मग जर धनगर समाज तिथे आक्रमक होत असेल तर त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायचं कारण काय मराठा समाजाला? ताई, मुळात हा वाद मराठा आणि धनगर आहे असं मला अजिबात वाटत नाही। मनोज दादांनी मागं सांगितलंय सगळ्या मराठा समाजाची भूमिका आहे, आम्ही सांगितलं आम्ही, आणि रात्रीतून पुतळा बसवायला आमचाही विरोध आहे, पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे। या महाराष्ट्रात आज आपण ताठ मानेने छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जगतोय। तर मला सांगायचं, एखाद्याच्या वेशीवर, एखाद्या मंदिराच्या वेशीवर जर पुतळा बसत असेल
ज्या महाराजामुळे आज मंदिर मस्जिद असल किंवा महिलांची इज्जत शाबूत महाराजामुळे राहिलेली आहे, तर मला वाटतं हाके किंवा काही लोकांनी असा वाद निर्माण करण्यापेक्षा मोठ्या मनानं ती घटना स्वीकारायला पाहिजे होती आणि दोन समाजाची एकत्र त्यांनी किंवा सगळ्या तिथल्या गावकऱ्यांनी बैठक घ्यायला पाहिजे होती. बाहेरून जाऊन वाद निर्माण करण्यापेक्षा सामोपचाराने ते प्रकरण मराठा धनगर बांधवांना सगळ्या गावकऱ्यांना एकत्र बसून मिटवता आलं असतं. परंतु काही लोकांना नेता व्हायचंय, ओबीसीचा नेता होण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे दोन समाजात वाद निर्माण करायचा आहे. ही परिस्थिती अत्यंत चुकीची आहे. हा जो पायंडा महाराष्ट्रात पडतोय, काही लोक पाडतायत, तो अत्यंत चुकीचा आहे. त्याच्यामुळं मला एक सांगायचंय, दोन्ही समाजांनी तिथल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा वाद मिटवावा. परंतु आमच्यासारखे कुणीतरी तिथं जाणार, लुडबुड करणार, चुकीचं करणार आणि त्यातून मराठा ओबीसी मराठा धनगर वाद निर्माण करायचा प्रयत्न करणार, हे कदापि होणार नाही. मराठा समाज तेवढा प्रगल्भ झालाय, धनगर समाज तेवढा प्रगल्भ झालाय, परंतु बाहेरून जाऊन वाद लावणाऱ्यांनी आता थांबलं पाहिजे आणि दोन समाजांनी एकत्र येऊन तो वाद मिटवावा. ठीक आहे, जर पुतळा रस्त्यावर असेल किंवा त्या गेटवर असेल तर त्यात काही पर्याय निघू शकतो ना. काही लोक तिथं आमचे कुराडे गेले होते, अजून त्यांच्या बरोबर करवर नावाचे त्यांचेच कार्यकर्ते ते पण गेले होते. त्यांनी एक तोडगा काढायचा ठरवलं होतं. प्रशासन, पोलीस अधीक्षक आहेत, तिथले गावकरी आहेत, मराठा बांधव आहेत, धनगर बांधव आहेत, तिथले परांडे महाराज बाबा आहेत, ते सगळे एकत्र बसले होते आणि जर ती जागा देवस्थानची येत असेल तर तो पुतळा हटवायचं असं गावकऱ्यांनी मान्य केलं होतं. परंतु तिथं कुणीतरी गेलं आणि जाणून बुजून तिथं वाद लावला. स्वतःच्या स्वार्थासाठी तिथं दोन समाजाला झुंजवत ठेवायचं वातावरण कुणी निर्माण केलं, याच्या मुळाशी पोलिसांना गेलं पाहिजे. पोलिसांनी दोन्ही बाजूची चौकशी केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. महाराजांचे विचार घेऊन शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी सांगितलंय 18 पगड जात. शिवाजी महाराज हा इथं वादाचा मुद्दाच असू शकत नाही. शिवाजी महाराजांचे पुतळे उभारायचे का, तर याच्याबद्दलही दुमत नाहीये. पण तुम्ही प्रश्नाचं मूळ विसरताय. पुतळा उभा करण्याबद्दल कुणाचा आक्षेप नाहीये. पुतळा कदाचित त्या जागेवरती काय मंदिराच्या कदाचित आवारात सुद्धा उभा करायला परवानगी मिळाली असती, पण आधी चर्चा झाली असती. सामोपचाराने आधीपासून वाजत गाजत सगळ्या समाजांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारला असता. रात्रीमध्ये जाऊन चोरासारखं काहीतरी पुतळा उभा करायचं, मग आक्षेप घेतला तर चुकलं काय? मी येईन पुन्हा या मुद्द्यावर आपल्याकडे. आपल्यासोबत माळी सर आहेत. माळी सर हे पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये अनेक प्रकारचे पुतळे उभारणे आणि अनेक प्रकारचे पुतळे कशा वेगवेगळ्या पद्धतीने काढून टाकणे पुण्याने बघितलेलं आहे. माळी सरांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. माळी सर, हे पुतळ्यांचे वाद जे आहेत ते वाद फक्त दोन समाजामधले आहेत की त्याच्या मागे खूप मोठं राजकारण तुम्हाला दिसतंय? आत्ताचा या खेलोबा मंदिराचा जर आपण विचार केला तर. बरोबर. आता या सगळ्या धुरळाच्या चर्चेमध्ये दोन मला मुद्दे मांडायचे. त्यातला पहिला मुद्दा प्रश्नांच्या पहिल्या सत्रात मांडतो आत्ताच्या. तुझा जो प्रश्न आहे त्याच अनुषंगाने नम्रता, की याच्या मागं नेमकं काय आहे, तर आपल्याला लक्षात असं येईल की गेल्या काही दशकांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची उभारणी केलेल्या काही नेतृत्वांनी समाजामध्ये दुही पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचं आपल्याला दिसतं. एका समाजाचं एकत्रीकरण करणं, समाजामध्ये दुही पसरवणं, याचे अनेकदा प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात. आणि आत्ता आपण तू सुरुवातीला जी काही उदाहरणं सांगितली त्या उदाहरणांनी समाजामध्ये दुही पसरवणं हा या सगळ्या मागचा उद्देश आहे का? आपली राजकीय विफलता, हतबलता, म्हणजेच पॉलिटिकल डेस्परेट आताची गोष्ट जी आहे याचाच प्रयोग हा होतोय का? आणि वेगवेगळे समाज त्याला बळी पडतायत का? हा इथं मुळात मला प्रश्न वाटतो. आणि हे मुळात हे पेरणं, पुतळा हा एक मुद्दा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तू म्हणते त्याप्रमाणे कोणाला नको असेल? सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या स्फूर्तीची, राष्ट्रप्रेमाची, स्वराज्याबरोबर सुराज्याची आणि रामराज्याची गंगोत्री आहेत. या शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी उभा करणं आणि पुतळा उभे करण्याचा जी नियमावली आहे ती नियमावली बाजूला करून बेकायदेशीररित्या उभं करणं, यामागे काही षडयंत्र आहे का? हा एक प्रकार सोडून द्या. आता अंजनगावचा प्रकार जो आहे या प्रकाराबरोबरच गेल्या काही दिवसात आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या महापुरुषांचे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी उभं केल्याने समाजामध्ये दुही निर्माण होतीये. मग ही दुही कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या, कोणत्या तरी नेतृत्वाच्या फायद्याची आहे का? आणि असे प्रयोग पुण्यात तू म्हटली त्याप्रमाणे पुतळ्यांच्या बाबतीत
काही संशोधन संस्थांच्या बाबतीत हे यापूर्वी झालेले होते, जाणीवपूर्वक केलेले होते. आणि जी लोक त्याच्या मागं होती तीच लोक याच्या मागं आता आहेत का, हे आपल्याला विश्लेषण करावं लागेल, बघावं लागेल. एका गावचा एक मंदिर, एक पुतळा असं आयसोलेशनमध्ये आपल्याला ते बघता येणार नाही. याचा साकल्याने आपल्याला विचार करावा लागेल, विश्लेषण करावं लागेल. आणि याच्या मागं जर समाज विघटनाची कुठली शक्ती असेल तर महाराष्ट्रातल्या समाजाने विवेकीपणाने ती खड्यासारखी दूर सारून आम्ही सर्व एक आहोत, सर्व समाज सर्व जाती एक आहोत, महाराजांच्या झेंड्याखाली आम्ही एक आहोत, असं सर्व समाजाने एकत्र येऊन दाखवून देण्याची गरज आहे. आणि या स्वार्थी आणि फक्त एका जातीला जवळ करणाऱ्या नेतृत्वाला त्यांनी खड्यासारखं दूर केलं पाहिजे. आणि समाज तितकं विवेकी आहे, समाजाला बळी पडेल असं मला वाटत नाही. नंबर बरं. साहेब, लक्ष्मण हाके जर आपल्यासोबत असतील तर लक्ष्मण हाकेजी, त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र काळकुटेजी, आता सरांनी जो मुद्दा उपस्थित केला, माळी सरांनी, पुतळ्यांच्या मागे राजकारण रंगतंय. राजकारण हे पुतळ्यांचं म्हणजे आपण अगदी 2022 मध्ये अमरावतीमधला राजापेठचा तिथला पुतळा बघितला, त्याच्या मागे राजकारण होतं. आता चिखलामधला पुतळा बुलढाण्याचा, त्याच्या मागे मोठं राजकारण होतं. आणि दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून तो पुतळा त्याच पुतळ्याच्या सावलीखाली तिथे लाठीमार होतोय, दगडफेक होतीये. हे किती दुर्दैवी आहे. अगदी ताई बरोबर आहे. माळी सर म्हणाले तसं, किंवा तुम्ही आणि मनोजदादांनी पण पुढारीच्या कार्यक्रमात वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराजांचे विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे. पुतळे बसून, वादग्रस्त जागी बसून जर वाद होत असतील तर माझी विनंती आहे, जे कोण हे पुतळे बसवते त्यांना विनंती आहे, अशा प्रकारे पुतळे बसवून आपल्याला शिवाजी महाराज नाही, पण म्हणजे मुद्दा पुन्हा तिथेच येतो. तुम्ही सुद्धा सांगताना काय सांगताय की पुतळा तिथं राहू द्या आणि गावकऱ्यांनी आपापसात तो वाद मिटवून घ्यावा. जर गावकऱ्यांना तिथे वाटलं की तो पुतळा तिथनं हलवायचा तर हलवू शकत नाहीत का ते? मराठा समाज तिथे आपली दांडगटशाही करणार आहे का? बाजूचं सहमत होत असेल तर हटवला पाहिजे. एकतर तिथं रात्रीतून पुतळा बसलाच नाही पाहिजे कुठल्याही महापुरुषांचा. माझी विनंती असणार आहे, जे कोण पुतळे बसवते त्यांनी दिवसा पुतळे बसवावेत. सगळ्या जाती धर्माला एकत्र करून ग्रामपंचायतचे ठराव घेऊन सगळ्या परवानग्या घेऊन पुतळे बसवावेत. आणि माझी शासनाला सुद्धा एक शिवभक्त म्हणून विनंती आहे की परवानग्या तुम्ही मोकळ्या करा. जे किचकट प्रक्रिया करून ठेवली ती मोकळी करा. जे ते पुतळे बसवणार आहेत त्याच्यावरती जबाबदारी देऊन पुतळे, ज्याला कुणाला ज्या कोणत्या महापुरुषांचे पुतळे बसवायचे त्यांना बसवू द्यावे. त्याच्यामुळे हे रात्रीतून पुतळे बसवायचं प्रमाण थांबेल. आणि इथून पुढे जर त्या गावापुरता प्रश्न असेल, त्या गावकरी जो निर्णय घेतील ताई, त्यांना जर पुतळा उचलून एखाद्या ठिकाणी सन्मानानं कुठंतरी चांगल्या जागेवर ठेवायचा असेल तर आमची हरकत नाही ना. पण गावकऱ्यांनी दोन्ही बाजूचं मत एकत्र घेऊन गावाने निर्णय घ्यावा. आमच्या सारख्याने तिथं जाऊन बुडबुड करणे, आमच्या सारख्याने तिथं राजकारणासाठी मिटत आलेला वाद पुन्हा वाढवणे, याच्या मागे कोण आहे, कोण राजकारण करतंय, कोण जाणून बुजून दोन समाज समोरासमोर आणतंय, याचं थोडं चिंतन आपण सगळ्यांनी आणि त्या तिथं असणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे. लक्ष्मण हाके खरं आपल्या चर्चेत येत जात, त्यांचा नेटवर्कचा इश्यू आहे. तिथे नेटवर्क जॅमर्स काही ठिकाणी लावलेत, त्याच्यामुळे चांगलं नेटवर्क नाहीये तिथे. पण आपण प्रयत्न करतोय त्यांच्याशी संपर्क साधायचा. माळी सरांना मला एक थोडासा धाडसी प्रश्न विचारायचा. माळी सर, हा जो भाग आहे, बारामती, पुणे, सोलापूर आणि हा सगळा भाग, हा इथे धनगर समाजाचं प्राबल्य भरपूर आहे. आता हे असा हा प्रश्न कदाचित हा गावाच्या स्थानिक पातळीला सुटू शकला असता प्रश्न, पण तिथे लक्ष्मण हाकेंचं जाणं, समोरून मराठा समाजातनं तीव्र प्रतिक्रिया येणं, लक्ष्मण हाकेंनी तिथे ठिय्या देणं, ह्या सगळ्याला बारामती पोटनिवडणुकीची किनार आहे का? बरोबर आहे. स्थानिक तिथं हा मुद्दा आहेच बारामती पोट. कारण तुम्ही म्हणते ते बरोबर आहे की बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि बारामती मतदारसंघात आहे, इंदापूरमध्ये आहे. आणि या धनगर समाजाच्या मतांवर तिथलं राजकारण फिरतं. धनगर समाज कुठं जातो, त्या समाजाचं कोणी लोकप्रतिनिधी आहे का, याच्यावर राजकारण फिरतं. बारामतीत ज्यांना उभं राहायचं आहे त्यांना धनगर समाजाला बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिल्याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्याला बहुमत मिळत नाही. हे सगळं आहे. त्यामुळे ही या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी याला नक्कीच आहे, आता आहेच. पण त्या निमित्तानं
जर समाजामध्ये जर दुही निर्माण केली जाणार असेल एका पोटनिवडणुकीनं राजकारणासाठी, तर ते चुकीचं आहे. मला दुसरा एक मुद्दा नम्रता तुझ्या परवानगीनं मांडायचा आहे. तो म्हणजे महाराजांचं आता सगळ्यांनीच आता कबूल केलं की महाराज कायद्याचं कठोर पालन करणारे होते, काटेकोर पालन करणारे. खरंय. महाराजांनाच ही आपला पुतळा बसवण्याची बेकायदेशीर सार्वजनिक जागेवर कोणाची परवानगी न घेता उभा केलेला त्यांना आवडला असता का? महाराजांचं एक उदाहरण देतो. महाराजांचं एक प्रसिद्ध आज्ञापत्र आहे आणि त्या आज्ञापत्राच्या सुरुवातीलाच महत्वाचा त्यातला भाग, रयतेला काडीचा आजार द्यायची गरज नाही असं महाराजांनी खडसावलंय. म्हणजे आपल्या मोहिमेवर निघणारे आपले जे कोणी मावळे आहेत त्या मावळ्यांना उद्देशून त्यांनी म्हटलंय की तुम्ही ज्यावेळी मोहिमेवर जाल, रात्र पडेल, मुक्काम कराल, त्या मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली झाडं शेतकऱ्यांची तुम्ही तोडाल. कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले असे तुम्ही तोडून कुणब्याचे दाणे तुम्ही आणाल आणि ऐसे करू लागले म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मरायला लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्हीच. रयतेस काडीचा आजार द्यायची गरज नाही, असा तो रयतेचा राजा होता. या महाराजांना आवडेल का? हे महाराज जर आज आले तर असं बेकायदेशीर कृत्य करणाऱ्याला महाराज कोणती कडक शिक्षा देतील याचा विचार आपण केला पाहिजे. नवनाथ वाघमारे मला दिसत आहेत. लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क तुटलाय आपला. नवनाथ वाघमारेजी, हा पुतळ्याचा वाद आहे. आरोप असा होतोय की गाव पातळीवरती हा जर वाद मिटू शकत होता तर लक्ष्मण हाकेंना तिथे बाहेर न जाऊन तिथे ओबीसी समाजाचा नेता आणि धनगर समाजाचा कैवारी बनायची गरज काय होती, असा प्रश्न गंगाधर काळकुटेने विचारलाय. खरं तर तिथं पुतळा बसाय लक्ष्मण हाकेचा विषय येतो तर ते कोण आवारे वगैरे कोण आहेत त्यांना सुद्धा तिथं जाण्याची गरज नव्हती. त्या गाववाल्यांनी आणि खरं तर छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी साजरी केली. त्यामुळं छत्रपती शिवराय प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घराघरात येत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा एकतर रात्री चोरून बसवणं अतिशय चुकीचं आहे आणि बसवणाऱ्यावर खरं तर कारवाया झाल्या पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या गावात बसवायचा असतात त्या गावात सगळ्यांच्या सामंजस्याने कोणी नाही म्हणू शकत नाही ना. परंतु बऱ्याच ठिकाणी आता अंजनगाव असेल, अंजनगाव मध्ये समजा चोरून तिथं नेऊन बसवायचा कुठतरी वाद वाढवून अशा जागेत जर तुम्ही बसवत असतात तर जाणीवपूर्वक वाद वाढवण्यासाठी चाललेलं कुठतरी कटकारण दिसतंय. आता इकडं कळंब मध्ये उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब मध्ये सुद्धा संत भगवान बाबा यांचा जो चौक होता तिथं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा अगदी त्या चौकाच्या खेटून त्यांचा चौकाची सारवासारव करून तिथं पुतळा बसवलाय. असे चोरून महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य महान आहे, शिवाजी महाराजांचं कार्य महान आहे आणि सर्वांना त्या राजांविषयी अभिमान आहे आणि आदर आहे. त्याला कोणी विरोध करू शकत नाही. परंतु अशा चुकीच्या ठिकाणी वादाच्या ठिकाणी बसवणं अतिशय चुकीचं आहे. आणि फक्त मला वाटतं हे जे पुतळे बसवणार आहेत आणि छत्रपती शिवरायांचे पुतळे हे धातूचे असले पाहिजे. कुठेतरी प्लास्टिकचे पुतळे गोळा करायचे, 4 लोक ते पुतळा घेऊन पळून जाता येईल असे पुतळे कुठेतरी कोण आवारे नावाचा माणूस वाटतोय आणि ते तिकडे सर्रास आणि तो छाती टोकपणे म्हणतोय गोपीचंद पडळकरांवर शिवीगाळ केली, लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ केली. ही भाषा कोणती आहे? तुम्ही म्हणजे पुतळे बसवायचे पुन्हा चुकीच्या ठिकाणी बसवायचे, दादागिरीची भाषा बोलायची, हे योग्य नाही. सामंजस्याने प्रत्येक गोष्टी झाल्या पाहिजे. चिखला गावात सुद्धा तीच घटना, त्या गावकऱ्यांचं सगळं ठरलं होतं किंवा पुतळा एक वेगळ्या ठिकाणी बसायचा, तिथं शाळेच्या ठिकाणी नको, तर तिथं सुद्धा कुठतरी जाणीवपूर्वक जिथं कोणी म्हटलं इथं नाही बसवायचा की तिथंच बसवायचा, अशा भूमिका घेणारे लोक असतील तर येणाऱ्या काळात ही वाद वाढत जातील. याच्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवराय असतील, संभाजी महाराज असतील, त्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, संत भगवान बाबा असतील, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या महापुरुषांचं कार्य मोठं आहे ना. यांच्या पुतळ्याला विरोध खर तर झाला नाही पाहिजे. परंतु विरोध कशामुळे होतो हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. विरोध जाणीवपूर्वक कोणी करत नाही, परंतु वादाच्या जागेवर आपण पुतळे बसवले तर लोक विरोध करणारच. त्यामुळे गावगाड्यातली जी गावठांची जागा असते तिथं सर्वांच्या विचाराने ग्रामपंचायतला कुठतरी परमिशन घेऊन आणि विशेषतः पुतळे बसवायचे म्हणले तर परमिशन घेतलं पाहिजे ना. अगदी अगदी आवारे काय म्हणतात, अगदी तुमची भूमिका खूपच स्वागतार्ह आहे. पुतळे बसणार, कोणीही जाऊन तिथे जर नेतेगिरी करत असेल, आपली राजकीय पोळी भाजत असेल तर त्यांच्यावरती अंकुश तिथल्या स्थानिकांनी ठेवला पाहिजे. पण काळकुटेजी, माझा अजून एक प्रश्न असा आहे की म्हणजे आता इथे असं झालंय की हा वाद मुळात जरी मराठा विरुद्ध धनगर नसला तरी आता त्याला रूप तसं आलेलं आहे. जरांगेंसारख्या मोठ्या नेत्यांनी किंवा तुमच्या समाजातल्या आमदारांनी हस्तक्षेप करायला हवा.
नक्की हस्तक्षेप करायला हवा. मनोजदादा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये. तिथले बांधव सुद्धा मनोजदादाला संपर्क करतायत, परंतु मनोजदादांनी सांगितलंय काल मीडियाला, पुढारीचे तुमचे प्रतिनिधी होते, सगळ्या चॅनलचे होते, तिथं सांगितलंय की दोन्ही समाजाने सामोपचाराने मिटवावा. मनोजदादाला तिथं पहिल्या दिवसापासून लोक या म्हणतात तरी दादा गेले नाही. कारण मागच्या तुम्हाला काळकुटीची असं नाही का वाटत? त्यांनी थेट पहिलं मराठा समाजाला खडसावलं पाहिजे, पहिलं चुकीचं पाऊल मराठा समाजाने टाकलं असं नाही का वाटत तुम्हाला? त्यांनी थेट पहिलं मराठा समाजाला तिथल्या खडसावलं पाहिजे असं नाही का वाटत? पहिलं चुकीचं पाऊल मराठा समाजाने टाकलं असं नाही वाटत? सांगितलंय ना दादाने, खडसावतील ना, ज्याची चूक असेल त्याला खडसावतील, परंतु हा समाजाचा वाद नाही. ज्याने कुणी रात्रीतून पुतळा बसवलाय त्यांनी बसवताना वादग्रस्त जागेवर बसवू नये ही मी त्यांना विनंती करतो. आणि मला एक अजून एक महत्वाचं सांगायचं ताई, कन्नड तालुक्यात कन्नडच्या ठिकाणी एका मस्जिदीसमोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मग तिथल्या मुस्लिम बांधवांना ते चालतं, तर हे तर आमचं मंदिर आहे ना. शिवाजी महाराजांनी मंदिर, प्रश्न कुठल्या समाजाला काय चालण्याचा नाहीये, प्रश्न आहे अतिक्रमणाचा. प्रश्न अतिक्रमणाचा आहे, कुणाला काहीच चालण्याचा नाहीये. जरी वाद होत असेल तर सामोपचाराने तो मिटवण्यासाठी पुतळा हा खरा मुद्दा आहे. त्या ठिकाणी हटवायचा असेल तर हटवावा. अगदी अगदी. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. मी वाघमारे आणि सुनील माळी सरांकडे जाणार आहे. वाघमारेजी, जसं मी आता मराठा समाजातल्या मोठ्या नेत्यांनी हस्तक्षेप करायला हवा म्हटलं, तसं धनगर समाजातल्या, ओबीसी समाजातल्या मोठ्या नेत्यांनी हस्तक्षेप करायला हवा. हे बघा, हस्तक्षेप करायची सुद्धा गरज पडणार नाही. गावगाड्यातल्या लोकांनी एकत्र बसून पुतळे बसवले. प्रत्येक वादाच्या ठिकाणी पुतळा बसायचा नाही, वेगळ्या ठिकाणी. आणि छत्रपती शिवरायांचा कुठं बसायचा, महात्मा फुलेंचा कुठं बसवायचा, परंतु आता तिथं खेळोबा महाराजांच्या मंदिरापाशी जाऊन जर बसवायचा जाणीवपूर्वक, तिथं कुठतरी यात्रा भरती, ढोल वाजवल्या जाते, त्या जागेवर जाणीवपूर्वक बसवल्या, त्यामुळे वाद झालेला आहे. बाकी काय, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला धनगर समाज कधी विरोध करू शकत नाही. आणि धनगर समाजातले शूरवीर छत्रपती शिवरायांसाठी लढले ना, आणि छत्रपती शिवरायांसाठी सर्व जाती धर्मातले मावलेले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांना कोणी विरोध करत नाही. परंतु जागेचा वाद फक्त वाद जागेचा आहे, मुद्दा लक्षात आला. तरी वादाच्या जागेवर बसवल्यामुळे हे वाद निर्माण होतात. त्यामुळे वादाच्या हे बसवणारे कोण लोक आहेत अगदी. आणि नाही फक्त ही वादाची जागा आणि एक उदाहरण नाही, ही एक प्रवृत्ती होतीये का? ही एक प्रवृत्ती होते का? आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे आहेत, संत सेवालाल महाराजांचे पुतळे आहेत, अनेक ठिकाणी कदाचित आंबेडकरांच्या पुतळ्याचा वाद असेल, इतर महापुरुषांच्या पुतळ्याचा वाद असेल. आणि फक्त महाराष्ट्रातला प्रश्न नाहीये, देशातल्या अनेक राज्यातला प्रश्न आहे. माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे. माळी सर, शेवटची कॉमेंट. हां, मला शेवटची कॉमेंट अशी करायची. आता सुद्धा बेकायदेशीर काय पुतळा बसवला वगैरे चाललं होतं. माझ्याकडे राज्य शासनाचं पुतळे बसवण्याचे नियम आणि आदेश आहेत. त्यापैकी 2-3 आदेश एका शेवटच्या मिनिटात वाचून दाखवतो. शासकीय किंवा खासगी जागेवर पुतळा बसवताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही, हा राज्य शासनाचा आदेश आहे. दुसरं, पुतळा बसवणाऱ्या समितीने त्यांचा पुतळ्याच्या चबुतऱ्याचा मोजमाप, आराखडा, पुतळ्याचा साईट मॅप हाच मंजूर करून घेतला पाहिजे. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र शासन यांच्याकडून मंजूर करून घेतला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या महापुरुषाचा पुतळा उभारायचा आहे त्या ठिकाणपासून 2 किलोमीटरच्या त्रिज्येत त्या महापुरुषाचा दुसरा पुतळा असता कामा नये, हा शासकीय आदेश आहे. तर या सगळ्याचं पालन केलं गेलंय का? पुतळा उभा करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही असा नियम आहे. पुतळा उभा करताना ग्रामपंचायतीची ठराव पाहिजे असं ही नियमावली सांगते. ते सगळं झालंय का या बाबतीत? हे जर झालं नसेल तर पुतळा बेकायदेशीररित्या उभा केलेला आहे. आणि हे बेकायदेशीररित्या पुतळा उभा करून एका समाजाला दुसऱ्या समाजा विरोधात उभं करणं आणि सामाजिक स्वास्थ्य आपण हरव करणं, हे आता चाललेलं आहे. राजकीय स्वार्थासाठी चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि जनता याला बळी पडणार नाही असा मला विश्वास वाटतो. अगदी आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच मला वाटतं काळकुटेंनीच कदाचित सांगितलेलं होतं की शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा फुलेंनी केलेली होती. शिवाजी महाराजांची जयंती ही रस्त्यावर येऊन साजरी केली पाहिजे हे लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं होतं. आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात जाण्यासाठी फंडिंग तिकडच्या गुजरातमधल्या गायकवाड महाराजांनी केलेलं होतं. ह्या सगळ्यांचे समाज जर आपण शोधायला गेलो तर कदाचित आपण स्वातंत्र्याच्या रस्त्यापर्यंत पोहोचलो असतो का? आज समाज इथे आहे तिथपर्यंत पोहोचलो असतो का? त्यावेळी स्वातंत्र्य हे एक ध्येय होतं. आता आपण समाज स्वास्थ्य हे ध्येय ठेवलं पाहिजे. महापुरुष ही कुठल्याही समाजाची प्रॉपर्टी नाहीयेत, ते सगळ्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने
राजकीय राडे करणं आणि तिथे जिथे कुठे राडे होतील तिथे जाऊन आपलं राजकीय नेतृत्व बळकट करण्याचे प्रयत्न करणं हे थोतांड थांबली पाहिजेत. महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञ राहून अशा नेत्यांना स्पेस देणं बंद करायला हवं असे या क्षणी सांगावंसं वाटतंय. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.